नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, MBBS MD, संचालक राधेश्याम हॉस्पिटल. मधुमेह जनजागृती संदर्भात माहिती सिरीज 3 नंबर आम्ही आणत आहोत. यामध्ये काही प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत. टाइप 2 डायबिटीज कुणाला होऊ शकतो? टाइप 2 डायबिटीज मेलाइटस हे होण्यासाठी काही रिस्क फॅक्टर आहेत. जसं ज्या व्यक्तीच्या कौटुंबिक इतिहास हा डायबिटीजचा आहे, ज्याच्या आई वडिलांना डायबिटीज आहे, अशा व्यक्तींना मधुमेह होऊ शकतो. किंवा ज्या व्यक्तीच्या रक्ताची पातळीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल, किंवा त्यांचा BMI हा 23पेक्षा जास्त असेल, किंवा एखादी महिला जिचं मागच्या गर्भधारणेदरम्यान साखर वाढलेली असेल, किंवा बैठी जीवनशैली म्हणजे ऑफिस वर्क किंवा सिटिंग वर्क असणाऱ्या व्यक्तींमध्ये, वयवर्ष 40पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये, ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे, किंवा ज्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी आहे किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त असेल, अशा व्यक्तींना मधुमेह टाइप 2 डायबिटीज मेलाइटस होऊ शकतो. मधुमेह प्रतिबंध कसा करावा? मधुमेह प्रतिबंध करण्यासाठी आरोग्याला पोषक अन्न, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान मद्यपान सोडणे, व्यवस्थित वजनाचं व्यवस्थापन करणे, रक्तातील ग्लुकोज म्हणा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे नियमित तपासण्या करणे व त्यांच्यावर व्यवस्थित डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेणे, या सर्व पद्धतीमुळे मधुमेहावर निश्चितप्रमाणे प्रतिबंध होऊ शकतो. कमी वजन असलेल्या व्यक्तीला मधुमेह होऊ शकतो का? कमी वजन असणाऱ्या व्यक्तीमध्ये मधुमेह होतो. बऱ्याचदा लोकांचा गैरसमज असतो की वजन कमी आहे म्हणजे मधुमेह होणार नाही. असं नाहीये. मधुमेह ज्या व्यक्तींना होतो त्यामध्ये मुख्यतः वजन कमी असणाऱ्या व्यक्तीमध्ये टाइप 1 डायबिटीज मेलाइटस राहण्याची संभावना जास्त वाढते. पण बऱ्याचदा टाइप 2 डायबिटीज मेलाइटस उच्च असेल तर त्या व्यक्तीचं वजन कमी होते. त्याच्यामुळं वजन कमी असेल म्हणजे मधुमेह नसेल असं काही नाही. जर आपल्याला रिस्क फॅक्टर असतील मधुमेहाचे तर आपण निश्चितच त्याची तपासणी करावी डॉक्टरांकडे आणि नंतरच हा निर्णय घ्यावा की मधुमेह आहे की नाही. एकाच पालकाला मधुमेह असल्यास त्याच्या पाल्याला मधुमेह होऊ शकतो का? हा, कौटुंबिक इतिहास असणाऱ्या व्यक्तींना डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीज जर एकाच आई किंवा वडिलाला असेल तर मुलामध्ये तो होण्याची चान्स हा 40% आहे. पण जर दोन्ही आई वडिलांना जर मधुमेह असेल तर त्याचे मुलांना मधुमेह होण्याची चान्स, डायबिटीज होण्याची चान्स 70% आहे, म्हणजे 70% आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा पण आपण नक्कीच विचार केला पाहिजे. जास्त काम करणाऱ्या व्यक्तीला मधुमेह होऊ शकतो का? जास्त काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मधुमेह होऊ शकतो. बऱ्याचदा पेशंटमध्ये हा गैरसमज असतो की आम्ही जास्त काम करतोय, आमची जास्त धावपळ होती, याचा अर्थ आम्हाला मधुमेह नसेल. पण असं काही नाही. आपल्याला जर मधुमेहाचे कोणतेही रिस्क फॅक्टर असतील तर त्या अनुषंगाने डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित त्याची तपासणी करावी आणि नंतरच हा आपण निर्णय डॉक्टरांवर सोडावा. आपणच तर्क लावण्यात कोणताही अर्थ नाही आहे.